नमस्कार मित्रांनो, या ठिकाणी आपण आज गणपती बाप्पाला मखर तयार करण्यासाठी किंवा छोटंसं मंदिर तयार करण्यासाठी या गणेशोत्सवासाठी हे कसं तयार करायचं ते या ठिकाणी पाहूया। बघा, आता मी पहिल्यांदा याची बैठक जिथे मला घ्यायची त्या ठिकाणी आधी या ठिकाणी मेजरमेंट घेतल्यानंतर या ठिकाणी जे काही अंतर आहे ते लिहून घेतलं। आता हे झालं उभं आणि हे झालं आडवं, या साईजचे पाईप आपल्याला कापायचे आहे। आता खाली बैठकीला 4 पाईप या साईजचे आणि अशाच प्रकारचं वरती आपल्याला सेटअप करायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला 4 बाजूला 4 खांब लागणार आहे। आता हे कसं करायचं हे आपण थोडक्यात पाहणार आहोत। बघा, या ठिकाणी माझ्याकडे एक बेंड आहे एक प्रकारचा। त्याच्यापूर्वी आपण हे अशा प्रकारचं बेंड पाहिलं असेल, परंतु यावर्षी गणेशोत्सवाच्या निमित्ताने हा मखर तयार करण्यासाठी किंवा हा मंडप तयार करण्यासाठी या ठिकाणी एक नवीन प्रकारचं बेंड आणलं आहे, ज्याला 3 तोंड आहेत, तुम्हाला दिसत असेल। आता या ठिकाणी हे जे कापून घेतलेलं आहे पाईप, तर पाईप काय करायचे, अशा प्रकारे या ठिकाणी आपण हा सेटअप भरायचा। म्हणजे आता हा इथे आपण तर हे या साईजचं कापून आपण या ठिकाणी प्रत्येक कोपऱ्याला असं अटॅच करून या प्रकारचं छोटंसं मंदिर आपण तयार करू शकतो। पाहून घ्या, एकदम फिट आणि मजबूत असं हे छोटे गणेश मंदिर या ठिकाणी तयार होईल। फक्त काळजी घ्या की या ठिकाणी 4ही बाजूने थोडं थोडं अंतर राहिलं पाहिजे, जेणेकरून या मंदिराची बैठक बसेल। ऐका, थँक्यू। आपल्याला अशा पद्धतीने हा पाईप कापून घ्यायचा आहे, जेणेकरून या प्रकारचा सेप या पाईपांमधून आपल्याला साकारता येईल। तुम्ही प्लंबिंगच्या दुकानातून हा पाईप आणि एल्बो विकत